काल सरकारने 22 तारखेपर्यंत नोंदणी झालेली तूर खरेदी करणार असं सांगितलेलं होतं, मात्र प्रत्यक्षात अजूनही बाजारपेठा बंद आहेत। तूर खरेदीला अजूनही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही। तुरीचं वजन करण्यासंदर्भात बाजारपेठांना कुठलेही आदेश मिळालेले नाहीत, त्यामुळे वजनही करण्यास सुरुवात झाली नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। याच संदर्भातली अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। राहुल, ऑलमोस्ट 24 तास उलटून गेलेले आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 22 तारखेपर्यंतची आपण तूर खरेदी जी आहे त्याच्या संदर्भातला जो आहे तो निर्णय सांगितलेला होता, मात्र काय होतंय नेमकं, का विलंब होतोय या सगळ्याला? खरं तर काल 11 वाजता अश्विन हा निर्णय झाला होता मुख्यमंत्र्यांकडून की 22 तारखेपर्यंत आलेली जी तूर आहे ती आम्ही खरेदी करू। आणि काल काही बाजार समित्या बंद होत्या, असं असून सुद्धा काही वेगवेगळ्या माध्यमातून येत असलेल्या बातम्या पाहून बाजार समित्या काल उघडण्यात आलेल्या होत्या। परंतु आता 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा हे जे तुला माझ्या मागे दिसतंय हे बाजार समितीमधलं सर्वात मोठं गोडाऊन आहे। अशी 6 गोडाऊन्स भरलेली आहेत की ज्या गोडाऊन्समध्ये लाखो क्विंटल तूर ही पडून आहे। खरं तर आतापर्यंत आदेश येऊन हे गोडाऊन उघडायला पाहिजे होतं आणि इथे वजन काटे सुरू व्हायला पाहिजे होते, पण तुला काय दिसतंय इथे तर मोठे मोठे टाळे। त्याचं बहुधा एक कारण असावं की आत्ताची जी खरेदी आहे ती नाफेड करणार आहे, नाफेडच्या ऐवजी राज्य सरकार करणार आहे। त्यामुळे मग राज्य सरकार वेगवेगळ्या अटी घालून नेमकी तूर कशी खरेदी करायची या संदर्भात आदेश निर्गमित करते। आणि हे बघ, तू माझ्या शेजारी आलेले सगळे शेतकरी आहेत, त्यातल्या काही शेतकऱ्यांची तूर सुद्धा आहे। इथं बाजार समितीचे सचिव आहेत, हे काल आले होते। आता अद्याप तर आदेश आलेले नाहीत। कसलेच नाही। तुम्ही डीडीआरला बोललात? हो, बोललेलं नाही साहेब, पण आदेश आलेले नाहीत आम्हाला। काही आदेश आले? काहीच नाही, काहीच बरं, आता आदेश आले समजा ह्या क्षणाला, तरी ह्या अशा 6 गोदामातली तूर पूर्ण वजन करायला किती वेळ लागेल? 2 ते 1.5 महिना लागते। ही स्थिती आहे अश्विन, 1.5 महिना लागणार आहेत राज्य सरकारची एकूण स्थिती बघता। आणि हे शेतकरी सुद्धा आहेत। आता काल जे काही शेतकरी आलेले होते त्यातले हे एक शेतकरी आहेत, 3-4 दिवस झाले ते इथे येत आहेत। आज चालू होईल, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असतील म्हणून आम्ही आज अजून इथं आलो तरी सगळं गोडाऊन बंदच आहे। ही प्रतिक्रिया आहे, ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे। असे हजारो शेतकरी बाजार समितीमध्ये येत आहेत, परंतु अद्याप तरी कुठेही तूर खरेदी सुरू झालेली नाहीये। अश्विन, निश्चित राहुल, या सगळ्या घडामोडींवर तू बारकाईने नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।